क्षेत्रात करिअर करायचे आहे, मग केवळ पदवी नको तर व्यावसायिक कौशल्याची साथ द्या. 2017 पासून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेली एक विश्वासार्ह संस्था श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. अनुभवी प्राध्यापकांकडून मिळणारे कोचिंग विद्यार्थ्याला चार्टर्ड अकाउंटंट होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वीपणे घेऊन जाते. सीए फाउंडेशनचे परिपूर्ण मार्गदर्शन, करंट अफेअर्स आणि इव्हेंट मॅनेजमेंट याचे प्रॅक्टिकल नॉलेज व व्हरायटी ऑफ ऍक्टिव्हिटीज यावर विशेष भर. अभ्यासासाठी अत्यंत पोषक आणि शिस्तबद्ध वातावरण, अद्ययावत माहिती आणि वैयक्तिक लक्ष. बदलत्या जागतिक अर्थव्यवस्थेसोबत अपडेट राहण्यासाठी विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण. MHT CET, CLAT, IPMAT यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर आजच प्रवेश निश्चित करा. पत्ता श्रद्धा ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स, इचलकरंजी. संपर्क 8605896028. कोल्हापूर जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई. निप्पाणी गारगोटी रोडवरील हमीदवाडा फाटा येथे LCBने सापळा रचून लाखोंचा गुटखा जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. पाहूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याविरोधातील विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही धडक कारवाई केली. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार LCBचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने हमीदवाडा फाटा परिसरात सापळा रचला होता. पोलीस अंमलदार गजानन गुरव यांना निप्पाणी गारगोटी मार्गावरून मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने संशयित अल्टो कार क्रमांक MH09 EU 0409 अडवली. वाहन चालक संजय दशरथ कल्याणकर राहणार सोनारवाडी तालुका उदरगड याची चौकशी केली असता कारमध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये RMD पान मसाला, राज जर्दा, विमल पान मसाला, M4 रॉयल जाफरानी जर्दा आणि सेंटेड तंबाखूचा समावेश आहे. या कारवाईत 1,13,740 रुपयांचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली अल्टो कार असा एकूण 3,63,740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधातील पोलिसांची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून अशा कारवायामुळे गुटखा माफियामध्ये खळबळ उडाली आहे. ग्रामदेवता न्यूज प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला, कोल्हापूर.